सकाळी सकाळी नाही उठून आपण केला बढिया कॅमेऱ्याचा फोकस म्हणजे ब्रश, पण आपले हे जे केस आहेत ते काही आता ठीक होऊन नाही राहिले का. 36चा आकडा आहे रे बाबा आपल्या. कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल कशी आली आहे आपल्या इकडं डिझेलची आणि पेट्रोलची टंचाई. आवाज हीरो की तरह लगे लाइन में नंबर और आ गया हमारा भी नंबर, भर दिया इसमें टंकी भर पेट्रोल और निकल गए हवा बाल बाल उडाते उडाते घर पे. आपल्याला काही हिंदी मधील राईम स्कीम काही जमली नाही, घेतली बढिया. दुपारी झोप झाली, संध्याकाळ हा हेडफोन तर बाबा कसा चार्जिंगवर लागलाय. संध्याकाळी केली मामाजींनी चांगली झाडांची स्वच्छता, आणि झाडाला बघतो तर का चंद्र लटक राहा रे बापा. आणि हे झाड काही अशा प्रकारे बिलकुल आंघोळ करून दिसत. मामाजीच्या स्टाफमध्ये होत्या एका जणाचा लग्न, तर त्याच्यासाठी गिफ्ट घेत होते पूर्ण स्टाफ मिळून एक ट्रॉली बॅग. तर निघालो रिलायन्स मध्ये टीव्ही बघत बघत आपण पाहलो ट्रॉली बॅग, पण ते काही त्यांच्या क्वालिटीनुसार त्यांची प्राइस सूट नव्हती होत, आणि ते कॉम्बो सुद्धा होत. तर पाहतो तर का 5 रुपयामध्ये सेल सुरू होता, तर घेतला तिथून बढियापैकी 3 प्लेट भेल, आणि खात खात निघालो आम्ही डीमार्ट कडे. डीमार्ट मध्ये पोहोचल्यानंतर इकडे तिकडे होती गर्दीच गर्दी. आपल्याला मिळाला सिलेंडरचा भाऊ, त्याची आता बहुत गरज आली होती. आवाला स्टूल तर बघा बिलकुल सोप्याची फिलिंग देत होता रे बाबा. मग थोडा थोडा म्हणजे कमीत कमी टाइमपास करत आम्ही निघालो ट्रॉली बॅगच्या सेक्शन मध्ये. होते एवढे सारे ऑप्शन. मग बघितला बढियापैकी आणि झाले आपले सिलेक्ट. काउंटरवर तर तो माणूस म्हणत होता की व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नको, पण हमने मी जाबाज मिर्ची की तरह अपनी जाबाजी दिखाई और व्हिडिओ रेकॉर्डिंग कर ही डाली. मामाजीने केला बिल पे, आणि मग निघालो आम्ही बाहेर जायसाठी. तर बाहेर जायसाठी होती चांगलीच गर्दी रे बाबा. आपण फटाफट लावला आम्ही नंबर, इथं घेतला वॉरंटी कार्डवर स्टॅम्प, आणि निघालो बाहेर. इथं मिळत होता बढिया गिफ्ट रॅपर, तर तिथून मी सुद्धा घेतला गिफ्ट रॅपर. त्या माणसाने किती म्हणलं असं आपल्याला रेकॉर्डिंग नको करू, पण आपण केला बढिया चतुराईने बढियापैकी रेकॉर्डिंग. मामाजीने करून दिला आपल्याला गिफ्ट रॅपरची बढिया फोल्डिंग, आणि निघालो आम्ही घरी. डीमार्ट मधून घेतला होता ट्रॉली बॅग, आणि हे तेलाचं मोठीवाली डबकी, आणि माझ्यासाठी काही कपडे. उद्या होती रामनवमी, तर त्याची झाली होती पूर्ण चौकामध्ये तयार. कारण रात्रीचे वाजले होते 11:30. गेली आपली गाडी रफ्तार मध्ये, आणि निघालो घरच्यासाठी. तर करून टाका आपल्या भावाला सबस्क्राईब, आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट.